संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्ज वर. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. अमृतधारा या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत श्रद्धा याविषयी स्मिता सोनवणे पानकडे यांचे विचार. कोणत्याही गोष्टीवर, व्यक्तीवर किंवा शक्तीवर ठेवलेला ठाम आणि अतूट विश्वास म्हणजेच श्रद्धा होय. श्रद्धा म्हणजे केवळ देवपूजा किंवा धार्मिक भावना नाही, तर श्रद्धा म्हणजे स्वतःवरील विश्वास, सत्यावरील निष्ठा, कर्तव्यावरील प्रेम आणि ध्येयाप्रती असलेलं समर्पण. श्रद्धा ही मनाची शक्ती आहे. ती डोळ्यांना दिसत नाही, पण तिचे सामर्थ्य पर्वत हलवण्या इतकं प्रबळ असते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजेच श्रद्धावान मनुष्यालाच ज्ञान प्राप्त होते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे तिची स्वतःवरील श्रद्धा असते. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतो कारण त्याला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो. शेतकरी बी पेरतो कारण त्याची निसर्गावर आणि स्वतःच्या कष्टावर श्रद्धा असते. सैनिक देशासाठी प्राण अर्पण करतो कारण त्याची मातृभूमीवर अढळ श्रद्धा असते. श्रद्धेमुळे माणसांमध्ये संयम, चिकाटी, सकारात्मकता आणि आत्मबल निर्माण होते. डॉक्टर, शिक्षक, शास्त्रज्ञ, कलाकार प्रत्येकाच्याच कार्यामागे श्रद्धेची प्रेरणा असते. संकटाच्या काळात श्रद्धाच माणसाला खंबीरपणे उभं राहण्याची शक्ती देते. श्रद्धा ही डोळ्यांनी दिसत नाही, तर ती अंतःकरणातून अनुभवता येते. जेव्हा बुद्धीची सीमा संपते, तिथे श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. श्रद्धा ही केवळ धार्मिक असते असं नाही, तर ती स्वतःवरही असू शकते, आपल्या ध्येयावर असू शकते किंवा निसर्गावर देखील असू शकते. श्रद्धा ही केवळ देव्हाऱ्यापुरती मर्यादित नसते, तर ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. धार्मिक श्रद्धेबद्दल बोलायचं तर दरवर्षी लाखो वारकरी ऊन, पाऊस, वारा, पायाला पडणारे फोडं याची पर्वा न करता पंढरपूरच्या वारीला पायी निघतात. विठ्ठलावर असलेल्या अथांग श्रद्धेमुळेच त्यांना शेकडो किलोमीटर चालण्याचे शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. कर्म आणि ध्येयावरील श्रद्धा यासाठी आपण थॉमस अल्वा एडिसन यांच्या विजेच्या दिव्याचा शोध याचं उदाहरण घेऊ शकतो. विजेच्या दिव्याचा शोध लावताना एडिसन हजारो वेळा अपयशी ठरले, परंतु मी हा दिवा बनवू शकतो या स्वतःच्या कल्पनेवर आणि कष्टांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. याच श्रद्धेमुळे त्यांनी जगाला प्रकाश दिला. बिहारच्या दशरथ मांझी यांनी केवळ एक पक्कड आणि हातोडी हातात घेऊन अख्खा पहाड फोडून रस्ता तयार केला. मी हे करू शकतो ही त्यांची स्वतःच्या कर्मावरील श्रद्धा होती. आपण जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा उद्याची सकाळ आपण पाहणार आहोत की नाही हे आपल्याला ठाऊक नसते. तरीही आपण उद्याच्या कामाचं नियोजन करतो, अलार्म लावतो. ही जीवनावर असलेली श्रद्धा आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवतो, म्हणून त्यांना घडवतो. शेतकरी कोरड्या मातीत बी पेरतो कारण त्याला पावसावर आणि स्वतःच्या कष्टांवर श्रद्धा असते. आई आपल्या लेकरावर श्रद्धा ठेवते, म्हणून त्याला आपल्या पायावर उभं राहायला शिकवते. संतांची श्रद्धा ही कर्मप्रधान होती. ती केवळ मंदिरापुरती मर्यादित नव्हती, तर ती माणुसकीत व्यक्त होत होती. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात आकाश पातळा इतका फरक आहे. श्रद्धा विवेकाला साथ देते, तर अंधश्रद्धा विवेक हिरावून घेते. आजच्या विज्ञान युगात श्रद्धा विज्ञानाच्या विरोधात नसून विज्ञानाला पूरक असली पाहिजे. विचार, प्रयोग आणि सत्य यावर आधारलेली श्रद्धाच समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर, गुरुजनांवर, पालकांवर आणि मेहनतीवर श्रद्धा ठेवली पाहिजे. नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचं नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यावर विश्वास ठेवणारा विद्यार्थी निश्चितच यशस्वी होतो. श्रद्धा ही जीवनाला प्रकाश देणारी ज्योत आहे. ती माणसाला आशा, धैर्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्ग दाखवते. मात्र श्रद्धा नेहमी विवेक, ज्ञान आणि मानवतेशी जोडलेली असावी. अशा श्रद्धेमुळेच व्यक्तीचं, समाजाचं आणि राष्ट्राचं जीवन अधिक समृद्ध, सुसंस्कृत आणि प्रगत होईल. अमृतधारा या कार्यक्रमात
श्रद्धा याविषयी स्मिता सोनवणे पानकडे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचे